आज हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभांचे निकाल आहेत आणि हरियाणामध्ये आता चित्र बदलताना दिसतंय। हरियाणात कलांनुसार भाजप बहुमतापासून केवळ 2 जागा दूर आहे। हरियाणामध्ये सुरुवातीच्या आघाडीनंतर काँग्रेस आता कमालीची पिछाडीवर गेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीच्या कलांमध्ये सुद्धा घसरण होताना आपल्याला दिसतेय। सध्या आपण आकडे पाहतोय, भाजप 44 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर आहे, तर लोकदल 3 आणि इतर पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहेत। तर जम्मू काश्मीरचे निकाल कल आपण पाहतोय, भाजप 26 जागांवर, काँग्रेस 15 जागांवर, नॅशनल कॉन्फरन्स 33 जागांवर, पीडीपी 5 जागांवर आणि इतर पक्ष हे 11 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, 180च्या कोनामध्ये हरियाणातलं चित्र बदलताना दिसतंय। प्रज्ञा, अगदी आपण जे सकाळपासून म्हणत होतो की हरियाणामधली फाईट ही आत्ताही जे चित्र आहे हे सुद्धा पूर्णपणे बदलू शकतं, कारण अगदी म्हणजे 1000-2000च्या मतांच्या फरकाने इथे खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास 40 ते 41 आमदार तरी हे खूप कमी मार्जिननी निवडून येणार आहेत। ते 10,000च्या आत असेल मतांचा जो फरक असेल तो। त्याचं कारण असे की जवळपास ज्या 20 जागा भाजपच्या अशा होत्या की 20 जागा काँग्रेसच्या अशा होत्या की ज्या ठिकाणी सध्या काँग्रेस स्ट्रगल करत होती, काँग्रेसबद्दल अँटी इन्कम्बन्सी होती, आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या अशा 30 जागा होत्या की जिथे भाजप सध्या स्ट्रगल करत होती, अँटी इन्कम्बन्सी होती। आता गमतीचा भाग म्हणजे आपण आता गडी संपला या विधानसभा मतदारसंघात आहोत आणि आपण पाहू शकतो की भाजपचं जे कार्यालय आहे इकडचं ते पूर्णपणे इथे तयारी झालेली आहे। एका अर्थाने जर उद्या जल्लोष करावा लागला तर जल्लोष करायची सुद्धा, पण दुसऱ्या बाजूला मात्र हे कार्यालय पूर्णपणे एक सुमसान झालं होतं। आणि इकडे इथूनच अगदी जवळ जे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार उमेदवार आहेत त्या भूपेंद्र हुड्डांचं घर आहे, तर तिकडे अनेक लोक जायला लागले होते। आणि अगदी आता थोड्या वेळामध्ये इथे 2-3 मोटरसायकलवरून 4 कार्यकर्ते आलेले आहेत। हळूहळू भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा आता गर्दी जमू लागलेली आहे। लोक भाजपच्या कार्यालयामध्ये येऊन इथून निकाल पाहत आहेत। तर ही जी भाजपच्या कार्यालयातली तयारी आहे हेच आपल्याला चित्र दाखवते की किंवा जे भूपेंद्र हुड्डांच्या बाबतीत सुद्धा आहे की भूपेंद्र हुड्डा असतील, कुमारी शैलजा असतील, या सगळ्यांनी आत्तापर्यंत विजयाबाबत किंवा सरकार स्थापन करण्याबाबत कोणताही दावा केलेला नाही आहे, कोणत्याही खात्रीला एक स्टेटमेंट हे कोणी दिलेलं नाही आहे। नायब सैनी फक्त सकाळी असं म्हणाले की आम्हाला विश्वास आहे की आम्ही हरियाणामध्ये पुन्हा एकदा सरकार बनवू। अनेकांना तेव्हा आश्चर्य वाटलं होतं, स्वाभाविक आपणही, मलाही आश्चर्य वाटलं होतं की अशा कठीण परिस्थितीमध्ये भाजपच्या मुख्यमंत्र्यांना असा आत्मविश्वास कुठून येतो। आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख नेत्यांना किंवा दावेदारांना सुद्धा हा आत्मविश्वास आहे की आम्ही सरकार बनवू। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा रवींद्र रैना सकाळी मंदिरामध्ये गेले आणि त्यांनी हवन सुरू केलं। त्यामुळे आता पहिल्यांदा कुठेतरी एक्झिट पोलची विश्वासार्हता सुद्धा सर्व प्रकारच्या ही या आत्ताच्या गेल्या सलग 4 निवडणुकांमध्ये पडायला लागल्याचं आपल्याला दिसतंय। ते मध्य प्रदेश, राजस्थानच्या निवडणुका असतील, छत्तीसगडच्या निवडणुका असतील, जेव्हा एक्झिट पोल चुकीचे ठरले, लोकसभा निवडणुकांमध्ये एक्झिट पोल चुकीचे ठरले, आणि पुन्हा आता हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये पण एक्झिट पोल चुकीचे ठरणार की काय असा प्रश्न आहे। आता इथे काही कार्यकर्ते, आताही आपण पाहू शकतो की काही कार्यकर्ते हे इकडे यायला सुरुवात झाली आहे आणि हे सगळेजण, एवढं मोठं कार्यालय, इथे सगळी तयारी झालेली आहे जल्लोषाची। उद्या ज्या वेळेस जल्लोषाची आवश्यकता पडेल तेव्हा इथे जल्लोष केला जाईल, पण हे सगळे कार्यकर्ते आता हळूहळू इथे येत आहेत। आणि दुसऱ्या बाजूला भूपेंद्र हुड्डा यांचं घर आहे, इथून काही अंतरावर, तिथे सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते जमत आहेत, परंतु दोन्ही बाजूंकडून अजूनपणे कोणत्याही स्वरूपाचा दावा केला जात नाही आहे, कारण आत्ता असलेलं जे चित्र आहे ते सुद्धा प्रचंड झपाट्याने बदलू शकतं। अगदी शेवटचा राऊंड काउंट होईपर्यंत, शेवटची मतमोजणीची शेवटची फेरी होईपर्यंत हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांबाबत कोणत्याही स्वरूपाचे दावे कोणीही करू शकणार नाहीत। ते राजकीय पंडितही करू शकणार नाहीत, कोणते सर्वे पोलही करू शकणार नाहीत आणि प्रत्यक्ष राजकीय पक्षसुद्धा करू शकणार नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे। सोमेश, आपण चित्र सध्या पाहतोय, अवघ्या 1 जागेनं आता भाजप आघाडीवर आहे। भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे। काही वेळापूर्वी आपण काँग्रेसच्या आघाडीमागची कारणं शोधत होतो, त्याबद्दल विश्लेषण करत होतो, पण सध्या हरियाणामध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळतेय, तुल्यबळ लढत होतीये भाजप आणि काँग्रेसमध्ये, यामागची कारणं नेमकी काय आहेत? भाजपच्या कार्यालयात नाही, नक्कीच प्रज्ञा, बघा आता भाजपच्या कार्यालयामध्ये कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे, स्थानिक त्यांचे पदाधिकारी येत आहेत। हे कार्यालय ओस पडलेलं होतं सकाळपासून
आणि ही स्थिती काँग्रेसच्या बाबतीत आहे. आता भाजपला कुठेतरी असं वाटायला लागलं की एका बाजूचा जो एक्झिट पोल होता आणि त्या सगळ्यानंतर आपण यांच्यासोबत चर्चा करूया. भाईजी, आप आ रहे हो, अभी सब कार्यालय में थोड़ा सी देरी कर दी आपने, ऐसा नहीं लग रहा है? सुबह से काउंटिंग क्या होता है, बैलेट पेपर की काउंटिंग में कांग्रेस आ गई थी. अब हमारा अच्छी बहुमत से हम सरकार बनाने जा रहे हैं. बीजेपी सरकार बनेगी तीसरी बार हरियाणा के अंदर. ये ऐसा हो रहा है कि पूरा एग्जिट पोल था, पूरा एक माहौल, पूरा वायुमंडल ऐसा बन गया था कि अभी बीजेपी तो काम से गई है, बीजेपी का पूरा सुपड़ा साफ होने वाला है और अभी पिक्चर जो है चेंज होते दिख रहा है. फिर भी पूरी कांटे की टक्कर है. आपको अभी भी विश्वास है कि बीजेपी यहाँ पे गवर्नमेंट बनेगी? श्रीमान जी, अभी तो 2-4 राउंड हुए हैं, अभी राउंड बहुत सारे बाकी हैं. दोपहर तक आप इंतज़ार करें, निश्चित तौर पे बीजेपी सरकार बनाएगी. लेकिन आपको क्या क्या ऐसे कारण लगते हैं कि अभी आप तो मतलब पूरे जिन्होंने ग्रास रूट पे काम किया ऐसे कार्यकर्ता नजर आ रहे हैं सब देखने के बाद, तो आपको ऐसे कौन सी वजह दिखती है? आपने जब जमीनी स्तर पे काम किया तो आपने क्या अनुभव किया कि जो जिस प्रकार का विश्लेषण किया जा रहा था, जिस प्रकार का एनालिसिस था, उसमें तो बीजेपी सब जगह पे पीछे थी, बीजेपी के खिलाफ सारे मुद्दे थे. हरियाणा ऐसा स्टेट है जहाँ पे तीसरी बार कोई गवर्नमेंट बना नहीं पाया, तो फिर भी ऐसा क्या हुआ कि आज ऐसे एक कहीं ना कहीं होपफुल पिक्चर आप देख रहे हो बीजेपी के बारे में? एग्जिट पोल तो देखो, हम इस स्टेट के अलावा बाहर के स्टेट का 2015 में बिहार भी, 2023 में बिहार भी, ये कई स्टेटों में ऐसा हुआ एग्जिट पोल तो कई बार एनालिसिस फिट नहीं बैठ पाया, कहने का मतलब. ठीक है. और बात करें हरियाणा में, पिछली बार भी एक बार तो बीजेपी बहुत ऊपर दिखाई जा रही थी एग्जिट पोल में, लेकिन 40 तक रह गए थे. तो वही इनके साथ हुआ है. ठीक है. लेकिन अभी हम सुबह से आए थे, मैं सुबह से देख रहा था, अभी यहाँ पे केवल एक स्कूटर खड़ी थी, तो कहीं ना कहीं आप सब लोग ऐसे निराश और नाराज थे क्या? और फिर अभी थोड़ा पिक्चर ऐसा कुछ नहीं था. देखो, आने में थोड़ा सा टाइम तो लग जाता है. अब अपने रेडी स्टेडी होके हमने लड्डू वगैरह बुक करा रखे थे, मिठा हलवाइयों से संपर्क करके आए, मत तैयारी रखो, आप टेंशन मत लो, उनके लड्डू हमें ही खरीदने हैं, उनके लड्डू हम खराब जाने नहीं देंगे कांग्रेस वालों के. तो ऐसा म्हणजे पहिल्यांदा ऐसी कोई स्टेट में इलेक्शन हो रही है कि दोनों लोग लड्डू खरीद के रख रहे हैं? क्योंकि अभी हम लोग देखे 3-4 कार्यकर्ता हुड्डा जी के घर पे जा रहे हैं, सामने हुड्डा जी का घर है, यहाँ से आपके बगल में पता है. लोकसभा इलेक्शन में भी ऐसा हुआ था, उनकी 99 सीटें आई थी, फिर भी उन्होंने लड्डू बांटे. हमारी 240 आई, हमने ही बांटे. तो वही अब की बार होगा, लड्डू वही बांट रहे, हम भी बांट रहे हैं, लेकिन सरकार हमारी बनेगी, निश्चित तौर पे बनेगी. भरोसा आहे बहुत ज्यादा. तर प्रज्ञा, आपण पाहू शकतो की हे सगळे जे कार्यकर्ते सोमेश, सध्या आपण चित्र पाहतोय की भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. हरियाणात भाजप बहुमताच्या आकड्याच्या पार गेलेली आहे. 46 ही मॅजिक फिगर आहे हरियाणामध्ये आणि 47 जागांवर सध्या भाजपला आघाडी मिळते. जसं तू दाखवतोयस की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, त्यांच्या मनात विश्वास आहे की तिसऱ्यांदा हरियाणामध्ये भाजपचं सरकार येईल. भाजप हरियाणामध्ये बहुमताच्या आकड्याच्या पार गेलेली आहे. भाजप 47 आणि काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. अर्थात मतमोजणीच्या काही फेऱ्या अजूनही बाकी आहेत, त्यामुळे पुढच्या फेऱ्यांमध्ये हे चित्र नेमकं कसं राहतं, हाच ट्रेंड कायम राहतो की आणखी काही जागा मागे पुढे होतात, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.